सामन्यावर किताबाचे मानकरी ठरतायत। प्लेयर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वातील एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहिला। पन्हाळा रायडर्स आणि त्यांच्या विरोधात रत्नदुर्ग हिटर्स या दोन टीम दरम्यान ही मॅच पहिल्याने या मॅचचा सामनावर किताब देखील या ठिकाणी आपण देतोय। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी आपण देतोय। प्लेयर ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय। विषय आपल्या समोर विषय काय सांगाल? त्याप्रमाणे मॅच झाल्याने प्रतिस्पर्धी संघ देखील एक तगडा होता आणि तिथे आपण पाहिलं तर रत्नदुर्ग हिटर्स संघाला आपण पाहिलं तर तुम्ही पराभूत करत या मॅच मध्ये विजय मिळवला, त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी ढवळे सरांचं आभार आहे की आम्हा लोकांना या ठिकाणी संधी देतात आणि खेळण्याची स्टेज निर्माण करतात। तर ढवळे सरांना विनंती आहे की आम्हा लोकांना असंच तुम्ही संधी देत राहा। आम्ही वेळात वेळ काढून तुमच्या स्पर्धेला उपस्थित राहून आमचा स्पर्धा खेळण्याचा उत्साह वाढवून देण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा। अजय सरांना विनंती करेल आपण या ॲडव्होकेट अजय सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देखील या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय। प्लेयर ऑफ द मॅच किताबाचे मानकरी ठरतात विजय ज्यांनी अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिले तर केली। PSI साहेब आहेत, पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तयारी करत करत आपण पाहिलं तर PSI या पदावरती कार्यरत आहेत विजय महाडिक साहेब आणि आपल्या पुणे आणि परिसरातच देखील PSI पदावरती आपण पाहिलं तर ते कार्यरत आहेत। महाराष्ट्र पोलीस सेवेत आपल्या भारत देशाची सेवा करतात आणि आपण विजय महाडिक साहेबांना हा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर किताब, प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन इथे आपण करतोय सन्मानित। जोरदार टाळ्यांचा गजर केला जातोय। टीम कडनं देखील विजय महाडिक यांच्या खेळाचं कौतुक केलं जाते। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले विजय महाडिक साहेब, आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी दिला आहे। प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देखील या ठिकाणी आपण दिलेला आहे। प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आपण पाहताय। आजचा दिवस क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे। सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रात आपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय सुंदर दर्जेदार लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहताय आणि सामना क्रमांक 3 देखील आपण पाहिलं तर सुरू होतोय आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। तिथून ऐकूयात आपण आदरणीय मनोज बेलेकर सरांना। ओ टू कॉम बॉक्स मनोज बेलेकर सर, थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद उत्तम सर। मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 3 आता सुरू होईल। एका बाजूला टीम असेल ती आता शिवनेरी पलटण आणि एका बाजूला टीम असेल इथे सिंहगड कॅपिटल। ही लढत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते आणि आपल्याला पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये कोण कोणावरती मात करते हे पाहायला खूप मजा आहे। जी पाहायला मिळणार आहे, विशेष करून अगदी आपण पाहतोय हा जल्लोष ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळेल, खास करून अगदी पन्हाळा संघाचा असणारा हा जोश निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय। एक जबरदस्त सामना त्याने या ठिकाणी जिंकला आणि हे सेलिब्रेशन व्हायला काहीच हरकत नाही, तो आनंद असतो नेहमी आणि हा आनंद उत्सव साजरा केला जातोय। तर आघाडीची जोडी सुद्धा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली। त्यामध्ये या स्पर्धेचे सर्व आदरणीय सचिन ढवळे सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेले आपल्याला जे पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त साथ त्यांना मिळणं सगळ्यात गरजेचं आहे आणि ही साथ देण्यासाठी सचिन ढवळे सर यांच्या समवेत अगदी आपण पाहिलं तर सुदर्शन केदार याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विशेष करून अगदी आपण पाहिलं तर सचिन ढवळे सर यांच्याबाबत आपण चर्चा सातत्याने करत असतो आणि
एक क्रिकेट साठी स्वतःला झुकून देणारे व्यक्तिमत्व आहे. विशेष म्हणजे एक गोष्ट आपण आवर्जून सांगू की क्रिकेटच नाही तर हजारो तरुणांना घडवण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे. विशेष म्हणजे कित्येक विद्यार्थ्यांचे हे द्रोणाचार्य आहेत आणि सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आतापर्यंत घडलेले आपण जे पाहिलेले आहे आणि सगळे विद्यार्थी घडवत असताना तन मन धन कुठल्या प्रकारचा मनातला स्वार्थ निश्चितप्रमाणे न बाळगता निस्वार्थीपणे हे विद्यार्थी घडवण्याचं काम सचिन ढवळे आणि त्यांची संपूर्ण टीम जी करत असते आणि याच गोष्टीमुळे सातत्याने एक तेज असतं सचिन ढवळे सर यांच्या चेहऱ्यावर. हलक्या तलचेंडू यात्रेमध्ये खेळून काढलाय गोलंदाज अमोल गावडे. अगदी आपण पाहतोय आणि टाइम जर अगदी आपण पाहिला तर बरोबर 10:57 आत्ताचा जो टायमिंग आहे आणि 10:57 मॅच सुरू झाली. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव संपवायचा आहे. 25 मिनिटं जिथं थांबतील तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक थोडी या सरकारच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि 30 मिनिटं कंप्लीट झाली की तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक अजून थोडी या सरकारच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कारण आपल्याकडे रूल्स अँड रेग्युलेशन खूप ताकदीच्या आहेत आणि त्या नियमावलीला पकडूनच आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी जे केलेलं आहे. यावेळेस डान्सिंग नाऊन द विकेटचा मारा. चेंडू पोहोचला जाईल लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहू एका धावसंख्येने खातं सुदर्शन केदार यांच्या ठिकाणी जे खोललं गेलं. 3 चेंडू 1 धाव सुदर्शन केदार. सचिन ढवळे सर येथील आता स्ट्राईकला. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते सचिन ढवळे सर यांच्याकडून. गोलंदाज अमोल. यावेळेस अगदी आपण पाहतोय फाईन लेगला चेंडू पोचला जाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळत आपली भूमिका स्पष्ट करताय सचिन ढवळे सर. सचिन ढवळे सर यांच्या बॅट मधून आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून अगदी आक्रमकता काय आहे हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी सचिन ढवळे सर यांनी जे केलेलं आहे. शिवनेरी पलटण संघाची असणारी ही जोडी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. वेगात चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला अगदी जागेवर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. अमोल गावडेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. संघाचा संघनायक आहे. पिंपळे खालसा गावाला शिरूर तालुक्याला आपल्या पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू अमोल गावडे जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन परत एकदा आपण सचिन ढवळे सरांनी खेळलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बिग हिट, गुड टेक और ये चेरंदेक. एक जबरदस्त फटका. अगोदरचा डॉट बॉलची पुरेपूर वसुली केली सचिन ढवळे सर यांनी. गुडघा जमिनीची टेकवला. चेंडू मिड विकेटला पाठवला. सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. जसा बॅटवर त्याला तसा मैदानाच्या बाहेर पाठवला. तो फ्लो निश्चितप्रमाणे होता. अगदी जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जसा बॅटवर त्याला मिड विकेटला पाठवला. एक जोरदार फटका निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला. धाबलक वाढला जाईल. धाबलकाची धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर टोटल स्कोर पोहोचला गेलाय तो आता टोटल 11 धावा आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला जे पाहायला मिळते. सुदर्शन केदार आता स्ट्राईकला आहे. इथे मात्र सुदर्शन केदारच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आहे. समालोचन कक्षाच्या समोर आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आहे. 4 रन. शांत असं वातावरण. सुदर्शन केदारला आपण पाहतोय या ठिकाणी शफल होऊन निश्चितप्रमाणे चेंडू अगदी जो पोहोचला गेला सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर. ईश्वर रायकर आहे गोलंदाज मार्कवरती. आणि क्या आपले चेंडू सुईमधून धागा ज्याप्रमाणे अगदी ओवून घेतोय अगदी तसं तो गॅप जसा शोधला जातो अगदी तसा गॅप शोधला गेला आणि इथे एक सुरेख प्रकारचा चौकार परत एकदा आलाय. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे आणि या लागोपाठच्या 2 चौकाराने धावफलक वेगाने पुढे जाईल. शिवनेरी पलटण. ये पलटण आप रुकने वाली नाहीये. शिवनेरी श्रीमंत छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या गडावरती झाला तो शिवनेरी गड
यावेळेस इथे चेंडू जर आपण पाहिला खूप चांगला चेंडू आहे. सुदर्शन केदारसाठी हा चेंडू होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल. कमबॅक केलं ईश्वर रायकरने. 6 चेंडूने 9 धावा सुदर्शन केदार याच्या आहेत. गोलंदाज स्पर्धेत ईश्वर तयार आहे. परत एकदा शफल झाला. फाईन लेगला खेळला आणि तिथे चेंडू पोहोचला तर सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा चावा. इथं मिळतील 6 धावा. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. चर्चा निश्चितप्रमाणे होती मैदानाच्या आतमध्ये. पंच, फलंदाज, यष्टीरक्षक यांच्यामध्ये. फलंदाज कळत असताना अगदी आपण पाहतो की स्टंपच्या पाठीमागे जाऊन तर चेंडू खेळला नाही ना, हे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाचं उत्तर निश्चितप्रमाणे आल्यानंतर पुढचा चेंडू टाकला जाईल. निर्णय काय येतोय ऑनस्क्रीन. तिसरे पंच आता थोडेसे बिझी झालेत. चर्चा आहे. चेक केला जातोय. तपासलं जात. चेक करावे लागतात. तिथं अगदी आपण पाहिलं तर चेंडू चेक केला जाईल. एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. परत एकदा फुलटास होता. पंचांकडे कसं अपील निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅटच्या सहाय्याने ही धाव येताना आपल्याला जे पाहायला मिळाली आणि एका धावसंख्येने धाबलं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धाबलं कधी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल स्कोर जो आहे तो असेल आता 26 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 26 रन. सचिन सरांसाठी या दरम्यान अगदी ईश्वर. यावेळेस सगळं आपण पाहिलंय चेंज ऑफ पेस केला गेला. गती परिवर्तन पाहायला मिळाले. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक संपले जाईल. दुसरं 2 षटक संपली. धापराकती धावसंख्या बिनबाद 26 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे. पहिल्याच 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक सुद्धा अगदी आपण पाहतोय या मैदानावरती आता थोडीफार गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचं कारण पण आहे की या क्रिकेटच्या स्पर्धेचा हळूहळू रंग चढला जातो. म्हणजे अगदी आपण पाहतो ना, एखादा सणवार आला एखाद्या घरामध्ये अगदी आपण पाहत असतो. बऱ्याचशा घरामध्ये अगदी आपण पाहत असतो. सणवाराच्या वेळेस जर अगदी आपण पाहिलं हायलाइट्स निश्चितप्रमाणे सुरुवातीला अगदी आपण पाहूया. सचिन ढवळे सर यांची फलंदाजी आपण जे पाहिली, यांनी खेळलेला जो षटकार होता त्या षटकाराला जर इथे मला असं वाटतं की इलेक्शनचं वातावरण आहे, पण मतदान जर घेतलं तर पैकीच्या पैकी सगळं मतदान त्यांच्यासाठी होईल असं मला वाटतं. इतका चांगला फटका होता सचिन ढवळे सर यांचा. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला धावा संख्या असेल 27 धावा. तर या क्रिकेटच्या स्पर्धेचा रंग हळूहळू चढताना पाहायला मिळतोय. म्हणजे आपण सणवाराच्या वेळेस आपल्या हातामध्ये जी आपण मेहंदी काढतो ती मेहंदी ज्या रात्री आपण काढतो त्याच रात्री खुलत नाही. दुसऱ्या दिवशी अगदी आपण हात धुतल्यानंतर ती मेहंदी खुलल्यासारखे अजिबात 2 दिवस गेले की त्यानंतर अगदी हाताकडे आपण पाहिलं तर हातावरती गर्द रंगाची असणारी मेहंदी आपल्या हातावरती पाहायला मिळते. तसंच आहे, सुरुवातीचे 1-2 दिवस तरी इकडे तिकडे झाले असतील, पण जशी जशी क्रिकेटची स्पर्धा आता पुढे जाईल तशी तशी मात्र क्रिकेटच्या स्पर्धेचा रंग हा चढला जाईल आणि हा रंग गडद होणार आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यावेळेस लॉंगॉनला चेंडू खेळला, गॅपमध्ये असेल. क्षेत्ररक्षक
दुर्बल चेंडूवरती येतो, शतक्षण थोडंसं खराब झालं होतं परंतु त्याचा फारसा फायदा नाहीये. एक धाव आली, धावफलक 28 आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं या स्पर्धेमध्ये हे जे चित्र रंगलं गेले किंवा हा जो रंग चढत गेलाय, हा रंग चढण्याचं काम आणि सुंदर असं चित्र बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे सगळे आहेत चित्रकार. हे सगळे चित्रकार आहेत. यावेळेस एकदा आपण पाहिलं हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप सुंदर त्या कलेक्ट केलाय, बॅट हातातून सटकली होती आणि त्यानंतर एकदा आपण पाहतो की इथे मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सचिन सरांचा एक चांगला कॉल सुदर्शनसाठी होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. धावफलक स्थिर आहे, 28 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. अमोल गावडे इथे गोलंदाजी मार्कवरती. हातातून बॅट सटकली गेली होती. सुदर्शन केदार यावेळेस अगदी आपण पाहिलं पॉइंटला चेंडू खेळला जाईल, सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. सावकार मानो बंदूक से गोली निकलो, रॉकेट शॉट. सुदर्शन केदार पॉइंटच्या दिशेने चेंडू थोडेसे स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा पाहिला मिळाला आणि पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू सीमारच्या बाहेर जाताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. अगोदरची बॅट निश्चितप्रमाणे हातातून सटकली होती पण आयुष्यातून काही काही गोष्टी ज्या सटकल्या जातात ना त्याच एकच गोष्ट आठवायची. ओ रिवाचा प्रयत्न होता, इथे चेंडू बॅटवरती नाही, इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल परंतु तिथे तिसऱ्या पंचांकडे थोडीशी दाद मागितली जाते परंतु ही दाद कशासाठी मागितली जाते की ती दाद मला वाटतं इथे क्वाडबँड साठी आहे परंतु ऑनफिल्ड अंपायर सातत्याने गोष्ट कळवत आहेत की तिसऱ्या पंचाची मदत घेता येणार नाही. त्याचं कारण असे की अल्ट्रा एज ह्या गोष्टी आहेत आणि थोड्या दिवसात मला असं वाटतं की प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून शोभ सर ही सुद्धा कमतरता नक्कीच भरून काढली जाईल. कारण आम्ही जगताप सर जे आहेत ना एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला म्हणतात की आम्ही सरांसाठी एक गोष्ट सांगेल की तू मेरा प्यार, तू मेरा यार, तू मेरा सखा, तू मेरा दोस्त, तू मेरा यार, तू मेरा प्यार, तू मेरा सखा, तू मेरा दोस्त, तू मेरा संगीत, तू मेरी मनमृत, तू मेरी मीत, नाम तुम्हारा अमित. अशा असणारे अमित जगताप सर आहेत. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा मिड विकेटला निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक चिन्हवरती येईल. एक चांगलं काम ज्या ज्या गोष्टी टेनिस क्रिकेट विश्वासाठी पाहिजे त्या त्या गोष्टी सातत्याने देण्याचा प्रयत्न आमच्या प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. अमित जगताप सर आणि त्यांची संपूर्ण टीम या दरम्यान कामगिरी करताना पाहायला मिळते. मनापासून सगळ्यांचं कौतुक. षटक संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 33 धावा बिनबाद. ही धावा संख्या निश्चितप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते 33 वरती धावफलक. शांत असं वातावरण. अमोल गावडे यांची 2 षटकं अगदी आपण पाहिली. 18 धावा 2 षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. 4थ्या षटकासाठी आता गोलंदाज कोण येतोय, गोलंदाजी मार्कवरती ते आपल्याला पाहायचंय. आणि गोलंदाज आला गोलंदाजी मार्कवरती सुशांत शिंदे, राजेगाव डोन पुणे या गावाला बिलॉंग करणारा सुशांत शिंदे इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. सुदर्शन केदार 13 चेंडू खेळलेत, 22 वरती नाबाद. 5 चेंडूमध्ये 11 धावा सचिन ढवळे सर. आणि आता परत सुदर्शन केदार पायदळाच्या आतमध्ये 11च्या सरासरी 33 धावा आतापर्यंत ज्या बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. त्यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे आरामात आलेले एक सिंगल. गोलंदाजाने चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाज अगदी शांततेत होते. एक वेळेस असं वाटलं की गोलंदाजी चेंडू कव्हर करेल पण जसं गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आला नाही हे पाहिलं आणि आरामात म्हणजे सारस बागेमध्ये फिरल्यासारखी एक धावा आली. रमत गमत एक सिंगल येताना आपल्याला पाहिलं पाहिजे. सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे आता 34 वरती. सचिन ढवळे सर. फारशी संधी मिळाली नाही सचिन सरांना पण जेवढी संधी मिळाली त्या संधीचं सोनं सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून होतं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. हो 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 इथे उंची खूप. क्षेत्ररक्षक स्वतः इष्टरक्षक डाऊन द बॉल आणि सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून आलेली पहिली विकेट आपल्याला जे पाहायला मिळाली. सचिन ढवळे सर होईल बाद. पहिली विकेट आली.
चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक केलेला हा चेंडू होता, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु सफल झाले नाही किंवा जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम अगदी आपण पाहतोय. बॅटच्या टॉपेला चेंडू लागला आणि त्यानंतर ही विकेट येताना पाहायला मिळाली. जसा फटका खेळला चेंडू अगदी हवेत होते असं पाहिलं आणि तिथेच चेहऱ्यावरती भावमुद्रा स्पष्ट झाल्या की आता मला परतावं लागेल. मोठी विकेट आली, पहिला फलंदाज बाद झाला आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. कॅप्टन अक्षय पोळ अगदी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहणार. आता कॅप्टन टॉससाठी अक्षय पोळ आला होता, यावेळेस अगदी कॅप्टनशी थोडीशी बदलली गेली आणि 13 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून खेळणारा अक्षय पोळ मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अक्षय पोळसाठी आता क्षेत्ररक्षण खूप सुंदररित्या सजवलं गेलंय. पाफिया चक्रव्यूह रचलंय, या चक्रव्यूहात हा अभिमन्यू सापडणार का? यावेळेस समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय, तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता असं म्हणजे हरकत नाही, कारण चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला होता आणि तिथं अगदी आपण पाहतोय जेल सुटला गेलाय असं म्हणजे हरकत नाहीये. आणि काय आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. ऑनस्क्रीन परत एकदा आपल्याला या गोष्टी सातत्याने ज्या पाहायला मिळत आहेत. अक्षय पोळलाही म्हणाले जीवनदान आहे. अक्षय पोळ सातारा तालुक्यातील मान गावातील मारडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. क्षेत्ररक्षण बराचसा बदल सातत्याने या ठिकाणी केला जातोय. मला वाटतं क्षेत्ररक्षकांची जागाही जी सातत्याने बदलली जाते. एकच धाव परत एकदा गोलंदाजीवरती तयार असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जर अगदी आपण पाहिला यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू पोचला त्या सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं डान्सिंग लावून द विकेट, स्टिप आउट करून खेळलेला हा फटका निश्चितच अगदी आपण पाहिलाय. धाव फलकावरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल. आता 39 धावा आहेत. या 39 मधल्या 27 धावा सुदर्शन केदारच्या आहेत. आज अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असं म्हणजे हरकत नाहीये. संधी आहे आज अर्धशतक पूर्ण करण्याची, कारण अजूनही या डावातले 14 चेंडू यायचे बाकी आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं गॅपमध्ये खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. चेंडू पोचते तर सीमारेषेच्या बाहेर. जिथे सचिन ढवळे सरांचा फ्लेक्स लागलाय तिथे खेळलेला हा फटका आहे आणि मला वाटतं सचिन सरांसाठी असणारे हे नतमस्तक असेल हा चौकार असं म्हणजे हरकत नाहीये. खूप सफल झाला होता. वाईड लाईनच्या अगदी वरती येऊन हा फटका खेळला गेला. गॅप खूप मोठा शोधला गेला आणि तिथे एक चौकार निश्चितच खेळला गेला सुदर्शन केदार याच्या बॅटमधून. गोलंदाज या दरम्यान गोलंदाजी मार्क अगदी आपण पाहतोय पूर्णपणे तयारीमध्ये नव्हतात. सुशांत शिंदे 5 चेंडूमध्ये 10 धावा त्याला आतापर्यंत खर्च होताना पाहायला मिळाल्यात. सिंहगड कॅपिटल संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस परत एकदा चेंडू हवे, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मोठी विकेट आली आहे. सुदर्शन केदार होईल बाद. धन्यवाद समालोचन कक्ष. आपण आहोत प्लेअर डगआउट मध्ये. प्लेअर सनी सर येतील आणि आमच्याशी चर्चा करतील. या तर सनी सर सोबत आहेत. सनी, पहिली 4 षटकं झालेली आहेत, जिंकायचंच आहे आणि आजच्या या 4थ्या दिवसाचा समारोप चांगला करायचा आहे. तर पुढच्या 2 षटकासाठी गेम प्लॅन काय आणि आतापर्यंत स्थिती आहे
ती बरोबर आहे का संघासाठी? नक्कीच आतापर्यंतची जी स्थिती आहे ती आता खूप चांगली आहे सध्या तरी. आणखी अजून आम्हाला जवळपास 70 ते 75 रनाचं टार्गेट आम्हाला आवश्यक आहे आणखी. सुदर्शनच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल काय सांगाल? कारण खूप इम्पॉर्टंट स्टार्ट त्याने संघाला दिलेली आहे. मी आधीपासून सांगितलेलं आहे की हे सुदर्शन केदार नाही, हे दमदार हे केदार आहेत. जेव्हा जेव्हा आमच्या टीमला गरज पडलेली आहे तेव्हा तेव्हा ते धावून येतात आणि विशेष म्हणजे धावसंख्या ते करतात. ते फक्त यावेळी सांगितलं होतं की 50 करून या आणि जॅकेट आपल्या जे काही मित्राला देऊन टाका म्हणून. चला आपण पुढच्या 2 षटकासाठी पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. तिथं अगदी आपण पाहतोय सुदर्शन केदारची आलेली विकेट सगळ्यात महत्वाची ठरताना आपल्याला जी पाहायला मिळाली. एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल आता सुदर्शन केदार त्याच्या जाग्यावरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5वे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. निलेश याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. या ठिकाणी नवीन फलंदाज ऑन स्क्रीन सचिन डोळे सर यांना आपण पाहतोय. सुदर्शन केदार यांना आपण पाहतोय. ज्या जोडीने या डावाची सुरुवात केली होती ती ही जोडी आहे आणि सातत्याने ही जोडी अशीच टिकत राहो आणि क्रिकेट पुरतच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा या जोडीचा बोलबाला सातत्याने होत राहू. कारण अगदी आपण पाहत असतो. कारण सचिन डोबळे सर यांचं जरी काम अगदी आपण पाहिलं, सचिन डोबळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीमध्ये लाखो विद्यार्थी निश्चितप्रमाणे अगदी प्रशिक्षण घेत असतात. या सगळ्या गोष्टी होत असताना सचिन सरांची जी टीम आहे या टीमचं मात्र सातत्याने कौतुक करावं लागेल. म्हणजे कोमल सर आहेत, प्रकाश सर या ठिकाणी आहेत, तुपे सर आहेत, खूप सारा मित्रपरिवार आहे. सगळ्यांचं खूप मोठं कष्ट आहे आणि या कष्टातून सातत्याने या अकॅडमीचं नाव मोठं होताना पाहायला मिळते. आणि जो मित्रपरिवार आहे ना या मित्रपरिवाराच्या मनामध्ये एकच गोष्ट सातत्याने आपल्याला जे पाहायला मिळते. यावेळी चेंडू कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षण जवळपास कोणताच नाही आणि चेंडू पोचत्या सी मार्चाच्या बाहेर आहे. कल्लातनं फटका आलाय आणि चेंडू सी मार्चाच्या बाहेर आहे. षटका चेर आहे. थँक्यू डीजे थँक्यू. धावा फलकावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि बोला बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. मला वाटतं पलीकडच्या बाजूला चेंडू अगदी हरवला गेलाय. चेंडू बदलला जाईल. धाबांची धावा संख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे 52 धावा संघाचा अर्धशतक पूर्ण एक चांगला व्ह्यू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. सिंगल इन्स्टिट्यूटच्या या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्या. कॅमेरामॅन आमचे विशाल आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारचं कामकाज करते आणि इथे मात्र पारतावं लागेल. घर सोडलं आणि घरावरती बुलडोजर फिरला, घर उद्ध्वस्त झालं. निलेश यांच्या रूपाने धक्का क्रमांक अगदी आपण पाहिलं तर 3रा रनआउटची शिकार आपल्याला जे पाहायला मिळेल. गोलंदाज म्हणा कधी गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर इथे अजित जगताप यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. ही विकेट बॅटची कड घेतली गेली होती. यष्टिरक्षकाने चेंडू कव्हर केला गेला होता. निलेश अगदी आपण पाहतोय पुढे काय इतका आला असेल माहिती नाही कारण याच्या अगोदर एक षटकार त्यांनी खेळला होता. थांबणं गरजेचं आहे आणि आपण ही गोष्ट सातत्याने म्हणजे जेवढ्या मॅच गमवल्या त्या मॅच गमवत असताना ही जी घटना आहे ही सातत्याने होताना पाहायला मिळाली की फलंदाज थांबणं गरजेचं आहे, तो थांबत नाहीये आणि त्याचा परिणाम भोगावा लागलाय. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. हलक्यातून चेंडू यादरम्यान खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला जाईल. धावबाची संधी आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे 2 धावा येतील आणि या 2 धावा संख्येनंतर धापालकरती धावा संख्या जी आहे ती असेल आता एकूण टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर 54 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद असताना 54 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक आता टाकलं जाईल.
यानंतरचा जो सामना आहे वाचलं तर वाचाल. मराठी भाषा आहे आणि इथे जे एमपीएससी यूपीएससीची एक्झाम देणारे जे विद्यार्थी त्यांच्या लक्षात आलं असेल एकच वाक्य वाचलं तर वाचाल. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील आणि आयुष्यामध्ये वाचन करणं तितकंच महत्वाचं राहील. 55 धावा आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. राजीव आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. प्रकाश राठोड गोलंदाज उजव्याताने मारा. हरभजन सिंग स्टाईल निश्चितप्रमाणे जे आहे गोलंदाज प्रकाश राठोड सरांची. प्रकाश राठोड सर आहेत. आपल्या चिंचवड नगरीलाच बिलॉंग करणारे हे खेळाडू आणि मुंबई या ठिकाणी PSI म्हणून कार्यरत आहेत. त्यावेळेस खूप वेगाने चेंडू टाकला होता. अक्षय पुढला चेंडू समजू शकणार नाही. चेंडू येते डॉट. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. शेवटचे 2 मिनिटं बाकी. चेंडू टाकायचे 3. 2 मिनिटात 3 चेंडू टाकायचे. फुल टॉस होता. पायावरती टाकला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली. क्षेत्ररक्षक थोडासा खराब झालाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ अगदी अडवलाय. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु नकार आहे. प्रयत्न सुरुवातीला नव्हता. देवगिरी आणि जंजिरा दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. देवगिरी आणि जंजिरा दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. देवगिरी आणि जंजिरा चला या टॉस साठी. थँक्यू. चला देवगिरी टीमचा कॅप्टन चला. जंजिराचा कॅप्टन चला. मग काय झालंय त्यावेळेस एकदा आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. टीम रेडी का तुमची दिसतच नाही. आम्ही सूचना केल्या ना त्या सूचनांचं फक्त पालन करा ना. तुम्ही दिसलात तर तुमची मॅच होईल ना. फलंदाज टायगर आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी. 59 धावा आहेत. 59 आणि या शेवटचा चेंडू टर्निंग पॉइंट ठरेल का. या शेवटच्या चेंडूवरती आला खणखणीचा षटकार. छेरन शेवटच्या चेंडूवरती आलेला स्क्वेअर लेगला शिवनेरी पलटणचा डागावर जित आहे. त्या डागावरच्या जवळ खेळलेला षटकार आहे. राजीवच्या बॅट मधून आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला डाव संपला. धावफलकाची धावा संख्या 65 आहे. 3 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळालेत. सुंदर खेळपट्टी आहे. या खेळपट्टीचा नजारा निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. या खेळपट्टीवरती प्रत्येकाला खेळायला मिळावं. या खेळपट्टीवरती सेमी फायनलला माझा संघ असावा. या खेळपट्टीवरती माझ्या संघाने मात्र फायनल खेळावी. त्या संघाने फायनल जिंकावी स्वप्न असतं प्रत्येकाचं. सुदर्शन केदार यांची फलंदाजी आपण 17 चेंडू 31ची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. सचिन ढवळे सर 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची खेळी करताना पाहायला मिळाले. 6 चेंडूमध्ये 6 धावा अगदी आपण पाहिला. अक्षय पोळेच्या 4 चेंडूत 8 धावा होत्या. निलेश चौधरी जे रनआउट झाले 1 षटकार त्यांनी खेळला होता आणि 3 चेंडूत 9 धावा राजू खराडे यांच्या पाहायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार सगळ्यात महत्वाचा ठरताना पाहायला मिळेल. वैशिष्ट्य काय या डावात एकही अतिरिक्त धावा आली नाही. नो एक्स्ट्रा 1 पण आलेलं नाहीये. एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला जे पाहायला मिळाली. थँक्यू. सुदर्शनजी आपण देवगिरी सॉरी रायगड जंजिराचा टॉस करायचा. चला ओके. कोमलजी दरुरी या. कोमलजी. अमोल गावडे 2 षटक 18 धावा. ईश्वर 1 षटक 15. सुशांत 1 षटक 10 धावा 2 विकेट. अजित जगताप 1 षटक 11 धावा. प्रकाश राठोड 1 षटक 11 धावा. आणि बनवल्या 65 बनवायच्या 66 तर टॉसबॉक्स मध्ये जोडले जातील. परत एकदा मनीष पाटील सर पण तत्पूर्वी सुदर्शन केदार सर काहीतरी सूचना करतायत. त्यानंतर आपण मनीष पाटील सर यांच्याशी जोडले जावे. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. आपण पुढचा टॉस क्लिअर करतोय. आजचा सामना महत्वाचा आहे प्रत्येक संघासाठी.
कारण आता काहीकांचे 1 सामने बाकी आहेत, काहीकांचे 2 बाकी आहेत आणि गुणतालिकेमध्ये खूप मोठा उलटफेर चालू आहे आणि त्याचमुळे आता आपण या आजच्या वेळापत्रकाच्या मध्यावर पोहोचलेलो आहोत. मी आदरणीय समीरजी तुपे आपणास निवेदन करतोय आपल्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 2 संघ जंजिरा आणि रायगड दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी आणि दोन्ही संघ स्ट्रॉंग पोझिशनला आहेत गुणतालिकेवर. पण आता आणखीन वर जायचं आहे रायगडला, जंजिराला सुद्धा वर जायचंच आहे. तर कॉईन आता आपण स्पिन करणार आहोत. हेड ऑर टेल कॅप्टन्सला ती माहिती दिली जाते समीर यांच्या वतीनं. तर कॉल कोण देईल? चला करण देतील कॉल. इट इज अ कॉल अँड 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 हेड इट इज. धन्यवाद समीरजी, आपला मनपूर्वक आभार. आपण थोडक्यात चर्चा करूया. रायगडचे कॅप्टन करण. करण आजची सकाळ काय घेऊन आले करणसाठी आणि तुमचा निर्णय काय असेल? कालच्या दिवसातल्या झालेल्या चुका त्या आज आम्ही करणार नाही, याच्यावर आम्ही 100% प्रयत्न करू. रात्रीची मॅच खूप टफ झाली. स्वरूपमुळे आम्ही काल मॅचमध्ये आलो आहे, स्वरूपमुळेच मॅच जिंकलो आहे. तर आज आम्ही प्रयत्न असा करू का सर्व म्हणजे बाकीचे सर्व खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करू. निर्णय काय असेल नाणेफेकीतल्या? गोलंदाजी करण्याचा असेल. संघामध्ये काही बदल असतील की तीच टीम मागची जी होती रात्रीची तीच टीम घेऊन खेळणार आहात? बघू आता टीम मीटिंग नंतर समजेल. प्रेशर आहे का अजयचं? हो. आणि सेम क्वेश्चन, प्रेशर आहे का करणचा? हो सर, नक्कीच चांगला बॉलर आहे तो. पेपेलचा आपल्या बघतोच आपण, चांगला सगळ्यात बेस्ट बॉलर तोच आहे आणि त्यांची टीम पण बेस्टच आहे, त्याच्यामुळे चांगल्या टीम्स खेळायला पण मजा येईल थोडीशी. फलंदाजी करणं अजय तुला विशेष पसंत आहे आणि आता खेळपट्टी थोडी सुकली आहे, आउटफील्ड थोडी ड्राय झाले, फायदा उचलता येईल? हां नक्कीच. मी पण फिल्डिंग येणार होतो, पण ठीक आहे आता टॉस हारलोय आणि या कंडिशनला काय मॅटर करणार नाही. बॅटिंगसाठी पण तेच आहे, बॉलिंगसाठी पण तेच आहे. सेम टीम की काही चेंजेस? सेम टीम राहील सर. एक प्लेअर फक्त चेंज असला आमचा, मनोज भोजने नाही आजच्या मॅचला, बाकी प्लेअर सेम सर्व. ऑल द बेस्ट फॉर इट. तर नाणेफेक रायगड स्टार्सने जिंकली, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जंजिरा फायटर संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघाचा विषय देऊया आणि समालोचन कक्षामध्ये वळूया. त्या ठिकाणी आवाज तुम्ही ऐकणार आहात उत्तम सावंत सरांचा. इट्स सो टू यू. थँक्यू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जातो. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 13वे पर्व आणि त्यातच काही सर्व 13व्या पर्वातील आजच्या 4थ्या दिवसातील आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय टीम शिवनेरी पलटण आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळतोय सिंहगड कॅपिटल. या दोन संघात हा सामना देखील आपण पाहिलं ते सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहिलं शिवनेरी पलटण संघाने बनवल्यात 65 आणि टार्गेट देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 36 चेंडू आणि बनवायच्यात 66 धावा. ही सगळी दृश्य आपण पाहतो प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून युट्यूब वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय एचडी क्वालिटी मध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. सामन्याला इथे सुरुवात बनवल्यात 65, टार्गेट ठेवलंय 66 धावांचं आणि पाठलाग देखील आपण पाहिलं तर इथे करायचंय. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत आणि पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येतोय सुदर्शन केदार. आघाडीचे सलामीचे बॅटर आपण पाहतोय ईश्वर रायकर सर साहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोबतीला आपण पाहिलं तर अजित जगताप साहेब इथे बॅटिंग साठी आपण पाहतोय. मॅचला इथे सुरुवात, दुसरा डाव देखील आपण पाहतोय 66 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचंय. पहिला बॉल आणि फटका फसलाय बॉलावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली कॅच. सेलिब्रेशन आपण पाहतोय, एन्जॉय मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. एक मोठा जोश जल्लोष आणि आनंद उत्सव देखील साजरा करतोय गोलंदाज सुदर्शन केदार. पहिला चेंडूवरती डायमंड डाग, पहिला चेंडूवरती विकेट येते. शून्यावरती बाद होत आहेत पोलीस सब इन्स्पेक्टर ईश्वर रायकर साहेब. थँक्यू. हॅलो. पहिली विकेट आपण पाहिलं तरी ते पहिला बॅटर देखील आपण पाहिलं तरी ते बाद होतो. एक महत्वपूर्ण धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल कडनं ईश्वर रायकर साहेब आपण पाहिलं तरी ते बाद होत आहेत. विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का देखील सिंहगड कॅपिटल संघाला इथे मैदानात दिलाय. शिवनेरी पलटण हा संघ देखील या मॅच मध्ये इथे आपण पाहिलं तर जिंकण्याचा प्रयत्न करेल.
विच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. पॉइंटला आपण पाहिलं ते क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर खुलला. ते टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होताना पाहायला मिळते. सिंहगड कॅपिटल 1 गडी बाद 1 धाव आणि पहिल्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तो सुरू आहे. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून विजयासाठी 34 चेंडू आणि 65 धावा त्या मात्र बनवायच्यात. अकरा वाजून 31 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय. समोर खेळलेत मुडापच्या टोक्यावरतून इनफिल्डच्या वरतून बॉलला पाठवले. डीप लॉंग ऑफ सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत 355 क्रमांकाचा चौकार. प्रत्येक चौकाराला आपण पाहिलं तर 50 रुपये, प्रत्येक षटकाला 100 रुपये. ही बक्षीस पारितोषिक देखील आपण कर्तव्य निधीच्या माध्यमातून स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या तीनही खेळाडूंच्या कुटुंबांपर्यंत सचिन डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्तव्य निधी आपण देणार आहोत. हलक्या हाताने खेळला, कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, डिफेन्स केलाय, सन्मान दिला, बॅकअप केला होता आणि तोपर्यंत एक डॉट बॉल होती. पहिल्या षटकात गोलंदाज सुदर्शन केदारला आपण पाहतोय 4 चेंडू टाकले, 5 धावा खर्च केलात, 1 विकेट त्याने मिळवली. विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्या षटकात एक महत्वपूर्ण विकेट तो इथे आपल्या संघाला मिळून देतो, कारण का आता विकेट फार महत्वाचे राहणार आहेत. सिंहगड कॅपिटल आणि शिवनेरी पलटण या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू त्या मैदानमधून खेळलाय. टीप लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतात, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल होती. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि पहिल्या षटकात धावा देखील इथे आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 1 गडी बाद 6 धावा. एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल या टीम कडनं पाहायला मिळते. रिक्वायर्ड रेट मोठा आहे 11.61, परंतु इतका देखील मोठा नाही की धावा बनवल्या जाऊ शकत नाही. फक्त प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या सिंहगड कॅपिटल संघाला. विजेते नेहमी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतात आणि विजय साकार करतात. शॉर्ट पिच चेंडू होता, फ्रंट फुट वरती गेले, स्टेप आउट झालेत आणि बॅटने चेंडू मात्र खेळलाय. डीप कव्हर पॉइंट सीमा पार, एक सुंदर चौकार. या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलताय. दुहेरी अंक धावपल प्रवेश करेल. मॅजिकल फिगर आणि स्कोर कार्ड ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अँगलना तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. अगदी काही क्षणात क्षणचित्र, काही दृश्य आपण चौकाराची देखील आपण इथे पाहतोय. अमृत मृत्युंजय स्पोर्ट्सच्या बॅनरच्या वरतून हा चौकार मात्र वसूल केला जाते. षटक क्रमांक पहिलं संपल सुदर्शन केदारचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 1 गडी बाद 10 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तिथे संपलं आणि षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतं. रिक्वायर्ड आपण पाहिलं तर कुठेतरी थोडंसं कमी होताना पाहायला मिळतोय. 11.20 रिक्वायर्ड आपण पाहतोय. शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 56 धावा. सिंहगड कॅपिटल साठी एक महत्वाची मॅच आहे. शिवनेरी पलटणला देखील आपली अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई त्यांची इथे मात्र मैदान तो सुरू आहे. प्रत्येक संघाच्या आता फक्त आणि 1 आणि 2 मॅच बाकी आहे, त्यामुळे प्रत्येकाला जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय जमिनीच्या समांतर ऑन साइड डीप विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतात, फेकी करतात, तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते. धावपल कोती बनवल्या जातात. नेल्सन अंक तो मात्र स्कोर काढतात. 1.1 षटक, 1 गडी बाद 11 धावा. अक्षय पूर्ण 1 चेंडू टाकलाय आणि खर्च केली फक्त 1च धाव. हलक्या हाताने खेळला, स्टेअर केला, बॅक टू बॉलर, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे अक्षय पोळकडनं इष्ट उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल आणि इस्टनचा कोणत्याही प्रकारे संपर्क होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 1 गडी बाद 12, 2 चेंडू 2 धावा. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकात बॅटिंग करणाऱ्या सिंहगड कॅपिटल संघाला थांबवले, रोखून ठेवले. धावांपासून आपण पाहिलं तर इथे वंचित ठेवले शिवनेरी पलटणच्या गोलंदाजांनी. अक्षय पोळला आपण पाहतोय. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मरडी गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इन ऍक्शन आहे गोलंदाजीतून, तो देखील आपण पाहिलं तर अतिशय कमालीची कामगिरी करते.
याचं कॅप्टन तो संघालाच लीड करतो. टॉस साठी तोच आला होता. नाणेफेकीचा कौल ज्यावेळेस आपण संपन्न केला शिवनेरी पलटण आणि सिंहगड कॅपिटलला त्यावेळेस कॅप्टन अक्षय पोळ आपण पाहिलं होतं. 1 गडी बाद 13, 3 चेंडू टाकलेत अक्षयनं आणि खर्च केलाच फक्त 3 धावा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, टेकन, व्हेरी गुड कॅच. इथे सुंदर सेल आपण पाहिलं तर टिकला ते एसटीच्या पाठीमागे विकेट किपर आपण पाहतो स्वतः सचिन ढवळे सर एक सुंदर आणि नेत्रदीपक झेल टिपतायत आणि विकेट आपण पाहिलं तर इथे फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. हा बॅटर पटपट झाला. नवीन येणारे बॅटर पटपट्या, नवीन फलंदाज पटपट्या. इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की यष्टिक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतो मैदानाती एक चांगलं झेल विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर टिपला होते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होत आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. अक्षय पोळ या षटकात गोलंदाजीतून कमबॅक करतायत, पुनरागमन करतायत आणि वापसी देखील आपल्या टीमला करून देताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रकाश राठोड साहेब, पोलीस सब इन्स्पेक्टर आपण पाहते. आपल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील चिंचवडचे खेळाडू आहेत आणि मुंबई परिसरात PSI पदावरती आपण पाहिलं तर प्रकाश राठोड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे ते देखील स्टुडंट आहेत. PSI पदावरती आपण पाहिलं तर भारत देशाची सेवा करतायत. या अगोदर आपण विजय महाडिक साहेबांना पाहिलं, ईश्वर रायकर साहेबांना आपण पाहिलं आणि आता इन ऍक्शन प्रकाश राठोड साहेब मैदानात आहेत. सिंहगड कॅपिटलला सामना फार महत्वाचा आहे. त्यांच्यासाठी मित्रमंडळी टू हार्ड याची मॅच आहे कारण का जिंकणं आणि जिंकणं हा एकच पर्याय तर टीमच्या समोर आहे. जिंकण्यासाठी खेळावं लागेल, लढावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता आलेला पहिलाच बॉल पाठवलाय प्रकाश राठोड साहेबांनी सीमा रेषा पार. धावा मिळताय 6, येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोटे आकडे बदलतात. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिंहगड कॅपिटल संघाला चौकार षटकार, षटकार चौकार मात्र हवे आहेत. 19 धावा धावपलकोट आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलात. दुसरे षटक सुरू आहे. रिकव्हरी रेट कुठेतरी कमी होतोय. फटका खेळलाय, ट्रॅप शोधलाय परंतु क्षेत्ररक्षकात अडवतायत, फेकी करतायत. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर सुखरूपरित्या आपल्या घरट्यात पोहोचला होते तोपर्यंत एक सिंगल होती. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोट आपण पाहिलं तर आकडे इथे बदलतायत. प्रकाश राठोड 2 चेंडू 7, विनोद बॅटिंग करतायत 5 चेंडू 7. सिंहगड कॅपिटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धावा तर विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 46 धावा. शेवटची 4 षटकं इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही पाहताय. प्रहार प्रीमियर लीग 2025 आपण पाहते. 13व्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. भारत देशातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा एका वर्षात आपण 2 वेळा आपण पाहतो. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकाल ज्यांच्या स्वप्नातून ज्यांच्या कष्टातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा सत्यामध्ये उतरली. छोटस रोपटं लावलं आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर होताना पाहायला मिळते. एवढंच रोपटं लावलं या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी आणि अगदी आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण पाहिलं. तिथून पुढे हळूहळू आपण पाहिलं तर त्याचं वटवृक्षात रूपांतर होताना पाहायला मिळते. 13वं पर्व कधी आलं ना तुम्हाला देखील समजलं नाही परंतु या स्पर्धेचं 13वं पर्व संपन्न होते. फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंगऑफच्या मधोमध अडवतायत, फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 21 धावा. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून अनेक उपाययोजना आपण पाहिल्या, अनेक नवनवीन संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिल्या. कर्तव्य नदी आपण पाहतोय. पूरग्रस्तांना मदत आपण पाहिली. कोविड-19च्या काळात देखील अन्नदान हे श्रेष्ठ दान आपण पाहिलं. अनेक उपक्रम आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून, सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 गडी बाद 21. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे.
सुदर्शन केदार गोलंदाजीच्या मार्क होत आहे. पहिल्या षटकात 10 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज यावेळेस खेळलाय. फटका चांगला आहे. कॅप शोधलाय. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार. सुमधुर संगीत आपण ऐकतोय. प्रहार प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपण ऐकताय. इथे बॅटचा अंदरुनी किनारा. विकेट किपरचा सहारा. टेकन व्हेरी गुड कॅच. आणि इथे आपण पाहिलं तर विकेट कमवली जाते. टीट फॉर टॅट तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. विनोदच्या बॅटमधून आक्रमण केलं आणि पुढील चेंडूवरती सुदर्शन केदारनं विनोदचा अडसर पुन्हा एकदा दूर केलाय. चांगला झेल विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर यष्टरक्षक विकेट किपर टिपताना पाहायला मिळतात. विकेट येते. फलंदाज बाद. धन्यवाद. इथे 25 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. संकट तुम्हाला अडवत नाही. संकट तुमची उंची वाढवतात. आज टीम संकटात आहे सिंहगड कॅपिटल. परंतु जोपर्यंत प्रकाश राठोड साहेब मैदानात आहेत ना तोपर्यंत हाही संघ या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बाची मारू शकतो. कॉटन बॉलची संधी होती. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतात. धावसंख्येत वाढ होती. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलक होते. आकडे बदलतात. 26 धावा त्या मात्र धावपलक होत्या. तिसरं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. विकेट किपरच्या अगदी जवळ शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फील्ड केला तोपर्यंत एक डॉट बॉल होते. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं ते टाकला होते. प्रकाश राठोड साहेब बॅटिंग करतात. 4 चेंडू 8. अमोल गावडे साहेब बॅटिंग करतात. 1 चेंडू 1. सुदर्शन केदारनं 11 चेंडू टाकलेत. 16 धावा खर्च करत 2 विकेट इथे त्यानं मिळवल्यात. स्लोअर 1 चेंडू होता. कमी गतीचा. वेग कमी केला. गती कमी केली. व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तिथे चुकी होती. कॅचेस विन द मॅचेस. लिओ कॅचेस चितो मॅचेस. जरी विकेट आले असते ना शोभाय तर या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला असता. कारण का प्रकाश राठोड साहेबांची विकेट फार निर्णायक होती. आपण आता सिंहगडच्या या पॅव्हलिंग कक्षेमध्ये निश्चितप्रमाणे डगआउटमध्ये आहे. आता अजूनही 40 धावसंख्येचं लक्ष आहे. काय वाटतंय अजून मॅचमध्ये कुठं टर्निंग पॉईंट मिळू शकतो? एखादा फलंदाज जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये जो मॅचमध्ये टर्निंग पॉईंट देऊ शकतो काय वाटतं? निश्चितच आमचे बॅट्समन ओपनर 1 डाऊन बॅट्समन जे राठोड सर आहेत त्यांच्या समजा सध्या बॅटिंग लाईनअप चांगले आहे त्यांचे आणि 8 नंबरपर्यंत आमचे बॅट्समन आहेत आणि निश्चितच आम्ही कव्हर करू सगळे. शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला तर टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हां निश्चितच. काल सुद्धा आम्ही शेवटच्या ज्याला 2 बॉलला 8 रन लागले होते तेव्हा आमच्या गौरवनं चांगली मॅच काढून गेली. आणि कोणत्या या मॅच म्हणताय का? नाही ते आता करू बघू आम्ही कव्हर करू. नक्की खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. सिंहगडच्या निश्चितप्रमाणे पाहतो ना पहिल्या 3 षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्या ना त्याच्यामुळे थोडंसं जरा मानसिकता आहे ना आपण ती थोडीशी डाऊन आहे. पण मॅचमध्ये रंगत येणार आहे कारण अजूनही राठोड सर मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे उर्वरित धावा आरामात पूर्ण करण्याची ताकद निश्चितप्रमाणे या संघामध्ये आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातो. जीवनामध्ये संकटाचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटानं असं तसंच सामोरं जाऊन बाहेर पडणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. ही कला तुमच्याकडे पाहिजे. संकट येऊ द्या परंतु संकटावरती तुटून पडावं लागेल. संकटावरती तुम्हाला मात करावी लागेल आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करत सामन्यावरती एक मजबूत आणि घट्ट पकड तुम्हाला निर्माण करावे लागेल. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना विजयासाठी.
दोन्ही टीमचे प्रयत्न आपण पाहिले तर सुरू आहे. दोन्ही टीमला जिंकायचे कारण का एक महत्वपूर्ण मॅच इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हे दृश्य आपण पाहतोय. कॅमेरामॅन अतिशय सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत. प्रथम स्पोर्ट्स मीडिया या स्पर्धेला अगदी उच्च दर्जाचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातोय. जितकं कौतुक कराल ना तितकं कमी आहे. सर्व कॅमेरामॅन, संपूर्ण टीम, लाईव्ह टेक्निशियन देखील आपण पाहतोय. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेत आपण पाहिलं तर एक वाखण्य चोग अगदी स्तुत्य काम आपण पाहिलं तर त्यांच्याकडनं आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 संपले. 3 गडी बाद 26 धावा आणि चौथं षटक देखील इथे आता आपल्याला मैदानात सुरू होताना पाहायला मिळते. ध्येय ठेवले, स्वप्न पाहिले, स्वप्न सत्यात उतरवायचे दोन्ही संघांना. यावेळेस मिडल ऑफ द बॅट हवेत उडवलाय. चेंडूनं उंची घेतली, लांबी देखील घेतली आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल जसे मैदानाच्या आतमध्ये आलेत पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावपलकोती धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावसंख्येत आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा समोर खेळलाय, टीप लॉंग ऑनला चेंडू पाठवलाय. एक टप्पा घेत की डायरेक्ट सलग दुसरा बिग हिट. संदेशवरती केला आक्रमण, हल्ला प्रति हल्ला, ठोकलाय उत्तुंग षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती कठीण आहे परंतु परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आपण पाहिलं तर अमोलकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. अमोल गावडे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 13 तर प्रकाश राठोड साहेब बॅटिंग करतायत. 5 चेंडू 8 धावा, 38 धावा धपलकोत आहेत. 16 चेंडू 28. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात, जाळं विणलं आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज अमोल गावडेला मात्र अडकवले. अक्षयने टिपला एक सुंदर झेल, विकेट इथे आणि फलंदाज बाद होत आहेत. अमोल बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. आपल्याला ही सगळी दृश्य पाहायला मिळत आहेत. बॅटर थोडेसे नाराज होत आहेत. अमोल गावडे चांगले प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळी खालसा गावचे खेळाडू होते आणि बॅटिंगसाठी आता मैदानात येत आहेत. सुशांत शिंदे इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राचेगावचे खेळाडू आहेत. MPC UPSC ची तयारी करणारे स्टुडंट आपण पाहतोय. फटका फसलाय, सेल टिपलाय, अजून एक विकेट. 5वा बॅटर बाद होतोय. सिंहगड कॅपिटल संघाला 5वा धक्का. विकेट आपण पाहिलं तर गमावले जाते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. फटका फसला होता, वाईड स्ट्रॉंग अपला चेंडू खेळला होता आणि दोन्ही मोमेंट आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक सेलिब्रेशन करतोय, फलंदाज नाराज होत आहेत. सुशांतला आपण पाहिलं आलेल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यात तो इथे आपले विकेट गमवतोय. 2 षटक आपण पाहिलं तर 2 षटकार आले, 2 विकेट आपण पाहिलं तर इथं 4 चेंडू इथे आतापर्यंत टाकलेत गोलंदाज संदेशनं आणि 2 फलंदाजांना तो मात्र बाद करतोय. सिंहगड कॅपिटल 5 गडी बाद 38. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि चौथ्या षटकात
बॅटिंग करणारी टीमनं काही धावा बनवल्यात, परंतु काही विकेट त्या देखील आपण पाहिलं तर गमावल्यात. 5 गडी बाद 38. ऑन हॅट्रिक बॉल संधी होती, परंतु संधीचं सोनं होताना पाहायला मिळत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विकेट किपरच्या हातात चेंडू जाईल. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. 38 धावा धावपल होतात. 5 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. रिकवर्ड रन रेट थोडस वाढताना पाहायला मिळते. 13 चेंडू 28 धावांची गरज. मोठा फटका खेळलाय, बॉलला हवेत पाठवला आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न चांगला होता, एफर्ट्स कमालीचे आणि चेंडू आपण पाहिलं तर जातोय. या निर्णायक चेंडूवरती एक मोठा फटका येतोय आणि पंच तिथे शहानिशा करतायत आणि कळवतायत. लेट पण थेट योग्य निर्णय आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. प्रहार प्रीमियर लीगचा ट्रेडमार्क षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या थोडस दूरवरती होता. अगदी जर तो बाउंड्री लाईनच्या नजदीक असता तर कदाचित तिथे छेल होण्याच्या संभाव्यता त्या देखील आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. 6 धावसंख्या पुढे जाते. हा षटकार फार निर्णायक ठरेल सिंहगड कॅपिटल साठी आणि हा षटकार फार निर्णायक ठरेल शिवनेरी पलटण साठी. 12 चेंडू विजयासाठी 22 धावा. 22 रन इन 12 बॉल. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावा. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. आज प्रयत्न करावा लागतील, आज धावा बनवाव्या लागतील टीम सिंहगड कॅपिटलला, तर धावा रोखाव्या लागतील शिवनेरी पलटण संघाला. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 22 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, कॅप शोधलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. सचिन ढवळेच आपण पाहतोय पब्लिक बुक स्टॉलच्या बॅनरवरती चेंडू आदळतोय आणि धावा मिळतात 4. हा चौकार येतो, एक सुंदर चौकार आपण पाहतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. अगदी लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता, त्याला पॅडल स्वीप केला, चेंडूला फक्त दिशा दिली. प्रकाश राठोड साहेबांच्या बॅटमधून एक सुंदर चौकार मैदानात येते. 48 बनवल्यात, 5 गडी बाद, 5वं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि बनवायच्या 18 धावा. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत चेंजेस होतोय, स्कोर कार्ड होती बदल होतोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 10 चेंडू 17 धावा. मित्रांनो, सर्वांना आनंदाची बातमी या ठिकाणी पोहोचवतोय. सकाळ प्रीमियर लीगला आपला सचिन ढवळे प्रहार 11 संघ फायनलला दाखल झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजून या टीमचं आपण कौतुक करूया. टीमचं मनापासून अभिनंदन. टीमला फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही आनंदाची बातमी जशी पोहोचली गेली आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक शिक्षकाच्या चेहऱ्यावरती, या अकॅडमीशी जोडल्या गेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. मनापासून अभिनंदन सचिन ढवळे प्रहार 11. थँक्यू. इथे चेंडू आपण पाहिलं तर हलक्या त्यानं खेळला, डिफेन्स केला, एक सिंगल येते. संघाचा अर्धशतक पूर्ण होतं. 50 ऑफ सिंहगड कॅपिटल संघ बनवतोय. 5 गडी बाद 50 धावा. 5वं षटक प्रगती पथावरती आहेत. 9 चेंडू आणि 16 धावा. सकाळ प्रीमियर लीग मध्ये प्रहार 11 संघ बक्षीस पात्र झालाय. मेगा फायनलला जाऊन पोहोचलाय. आनंदाची बातमी देखील सगळ्यांच्या कानावरती पडताच टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर होताना आपण पाहिला. परंतु ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. यावेळेचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला खेळलाय, अडवलाय, फेकी सुरेख आहे, बॅकअप ताकदवान आहे. स्वतः आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये आपण सचिन ढवळे सरांना पाहू शकाल. विकेट किपरच्या भूमिकेत, यष्टिक्षकाच्या भूमिकेत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला सुदर्शन केदार आहेत. लॉंग ऑन आपण पाहतोय, डीप लॉंग ऑफ आपण पाहतोय, डीप कव्हर आहे, डीप पॉइंट आहे. हे क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन होते आहेत. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर,
मिड विकेट आपण पाहतोय आता. लेफ्ट हँड बॅटर्ससाठी क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली जाते. वाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर येते आणि धावसंख्या पुढे जाते. धावफलकोती बनवल्यात 52 धावा, 5 गडी बाद, शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. यावेळीचा चेंडू होता, ही विकेट महत्वाची होती आणि विकेट येते. फलंदाज उमेश चव्हाणला परतावा लागते. धक्का क्रमांक 6, गोलंदाजीतून विकेट मिळवते गोलंदाज निलेश चौधरी. फलंदाज इथे आपण पाहिले तर बाद होते उमेश चव्हाण. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी करताना निलेश चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथे हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाही. बॅटची एज घेतली चेंडूंना आणि लिडिंग एज घेऊन चेंडू विकेट किपर सचिन ढवळे सरांच्या हातात विकेट येते. फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. 52 धावा धावफलक आहे, 6 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. 5वं षटक सुरू आहे, शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. सामना अजूनही संपला नाही, मॅच अजूनही दोलाने स्थितीत आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने जर एखादा मोठा फटका केला तर तोही संघ विजयाच्या दिशेने जाईल आणि या निर्णायक चेंडूवरती जर एखादी विकेट आली, एखादा डॉट बॉल आला तर शेवटच्या षटकात शिवनेरी पलटण हाही संघ आपण पाहिले तर मॅच मध्ये कमबॅक करेल का ते आपल्याला पाहायचे. 7 चेंडू 14. स्लोअर 1 चेंडू होता, वेगाने टाकण्याचा प्रयत्न झाला नाही. व्हेरिएशन आपण पाहतो निलेश चौधरीकडनं आणि एक डॉट बॉल येतोय. टायमिंग संपला गेलाय. पंचांना विनंती असेल स्कोरर कडनं काही सूचना येत आहेत. फॉलो ऑफ विकेट आपण पाहतोय, ज्या विकेट गमावल्या पहिली विकेट आपण पाहिली, त्यानंतर फॉलो ऑफ विकेटच्या माध्यमातून दुसरी विकेट आपण पाहतोय. तिसरी विकेट देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळेल. विकेट किपरनं आज फार कमाल केली. इस्टर्नच्या पाठीमागे 3 झेल आपण पाहिलेत. शिवनेरी पलटण संघाचे क्षेत्ररक्षण कमकुवत बाजू राहिली होती आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणातील चुका सुधारल्यात आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या टीमने आपण पाहिलं तर इथे केलेलं आहे. कित्येक विजेतेपद देखील प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर शिवनेरी पलटण याही संघाच्या नावावरती आहेत. तुम्ही प्रहार प्रीमियर लीगची पहिली 3 पर्व आठवा. पहिल्या पर्वात शिवनेरी पलटण चॅम्पियन बनला होता, दुसऱ्या पर्वात शिवनेरी पलटण चॅम्पियन बनला होता आणि तिसऱ्याही पर्वात शिवनेरी पलटण संघ आपण पाहिलं तर चॅम्पियन बनला होता. परंतु तिथून पुढे त्यांना त्यामध्ये सातत्य ठेवता आलं नाही आणि त्यानंतर त्यांना एकही पर्व तिथे आपण पाहिलं तर जिंकता आला नाही. म्हणजे पहिल्या 3 पर्वाचे विजेते आहेत आणि 13व्या पर्वात त्यांची झुंज इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु जो जिंकणार ना तो इथे झुंजणार आहे. जिंकणार तोच जो झुंजणार आहे. आज जिंकण्यासाठी झुंजावं लागेल, खेळावं लागेल, लढावं लागेल आणि लढण्या इतक्या धावा या शेवटच्या षटकात मात्र शिल्लक ठेवल्यात शिवनेरी पलटणच्या गोलंदाजांनी. 6 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. प्रकाश राठोड साहेब बॅटिंग करतायत. 8 चेंडू 14 धावा. हा योगा आहे. 6 चेंडू 14 बनवायच्यात आणि प्रकाश राठोड साहेबांनी 8 चेंडू 14 बनवल्यात. रिक्वायर्ड रन रेट 14.00. यावेळेचा चेंडू होता, विकेट किपर अडवतील स्वतः आपण पाहिलं तर सचिन ढवळे सरांना आपण तिथे पाहतोय. बॅटिंग टीमने आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला. DRS ची मागणी होताना पाहायला मिळते. रिव्ह्यू आपण पाहिलं तर घेतला. DRS ची मागणी केला. ते प्रकाश राठोड साहेब शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर आले, पुन्हा एकदा पाठीमागे येण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज इथे आपण पाहिलं तर शेवटच्या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं ते टाकलाय आणि तिथे काय निर्णय येतोय ते देखील आपण पाहणार आहोत. फेड डिलिव्हरी, चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे कळवला जाते. रिव्ह्यू लॉस्ट होतं आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला DRS आपला रिव्ह्यू इथे आपण पाहिलं तर गमावला गेलाय.
शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 5 चेंडू आणि 14. सचिन साळुंके गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. सचिन साळुंके यांना धावा रोखायच्यात. प्रकाश राठोड साहेबांनी सौरभ या जोडीला बनवायच्यात. यावेळेचा चेंडू ऑप्शनच्या थोडस बाहेर टाकलाय. मिड विकेटला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. अडवतोय, फेकी करतोय, रनआउटची संधी, चुकीचा कॉल आणि तिथे विकेट. रनआउटच्या रूपानं फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतील. अगदी नॉन स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर पाय घसरतोय आणि तिथे बॅटर प्रकाश राठोड साहेब आपण पाहिलं तर थोडस स्लिप होताना पाहायला मिळत आहेत. आणि या छोट्या छोट्या चुका बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रचंड मागात पडतायत. रनआउटच्या रूपानं विकेट येते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत, रनआउट होत आहेत. सौरभ घोडके धावबच्या रूपानं बाद होत आहेत. शेवटचे चेंडू आता बाकी आहेत. 4 चेंडू आणि इथे विजयासाठी बनवायच्या 13 धावा. सामना अजूनही संपला नाही. मॅच अजूनही दोलन स्थितीत आहे. कोणताही संघ कमबॅक करू शकतो. कोणती टीम या मॅच मध्ये आपल्याला पुनरागमन करताना पाहायला मिळेल, कारण का ते एक रोमहर्षक सामना आहे. एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. कोण जिंकेल आणि कोण बासी मारेल ते देखील आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों के मैदान में हार नहीं होती. आज प्रयत्न करावे लागतील शिवनेरी पलटणला, प्रयत्न करावे लागतील सिंहगड कॅपिटल संघाला. इथे समोर खेळलाय बॉल हवेत, उंची घेतली आणि चेंडू लांबी घेल का. 2 क्षेत्ररक्षक, दोघा तिसरा, आता सगळं विसरा आणि चेंडू मात्र जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतात 4. सेल टिपणं आपण पाहिलं तर किती गरजेचं होतं आणि इथे चुका होत आहेत शिवनेरी पलटण टीम कडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बाउंड्री लाईनच्या फार पुढ्यात होता चेंडू. 2 क्षेत्ररक्षक त्याही पेक्षा पुढे होते. चेंडूचा नजर अंदाज करू शकला. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून. प्रयत्न चांगला होता. 2 क्षेत्ररक्षक आले, ताळमेळ कमी होता. कॉल तिथे आपण पाहिलं तर चुकीचं होता आणि ते चुका आणि चुका 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 शिवनेरी पलटण टीम कडनं आपण पाहतोय. परंतु सचिन सरांनी पुन्हा एकदा पाठीवरती कौतुकाची थाप ठोकली. सचिन साळुंके यांना आदरणीय सचिन ढवळे सर सांगतायत की एक चांगले 2 चेंडू टाक, पुन्हा एकदा आपली टीम कमबॅक करेल. 1-2 डॉट बॉल महत्वाचे ठरतील. 3 चेंडू 9 धावा. यावेळेचा चेंडू होता, पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू ते एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलते. 3 चेंडू 8 धावा. सामना होतं कुठे आणि आलाय कुठे. 6 चेंडू 14 ची मॅच. 3 चेंडू 8. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय. 2 धावांची गरज अजूनही आपण पाहिलं तर इथे आहे. हा षटकार इथे आपण पाहिलं तर खेळला होतोय. एक मोठा फटका देखील आपण पाहिलं तर येतोय. 3 चेंडू 8 होत्या. एक षटकार आला आणि 2 चेंडू मध्ये 2 धावा इथे आपण पाहिलं तर बनवायच्यात. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा ते देखील आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे एक सिंगल येते आणि शेवटच्या चेंडूवरती सामना आपण पाहतोय. बॅटची हलकीशी एज घेऊन आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. सामना जर बरोबर सुटला तर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळली जाईल. काल आपण एक सुपर ओव्हर पाहिली प्रहार प्रीमियर लीग मध्ये. दुसरी सुपर ओव्हर होईल का की बॅटिंग करणारे संघ विजेता होईल की क्षेत्ररक्षण करणारा संघ. इथे फटका खेळलाय कव्हरच्या टोक्यावरतून. डीप कव्हरला एक सुंदर फटका. अखेर PSI प्रकाश राठोड साहेबांनी सामना इथे आपण पाहिलं तर संपवलाय. चौकारांना सिंहगड कॅपिटल संघ इथे आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय. एक चुकी किती महागात पडू शकते ते देखील आपण या मॅच मध्ये इथे मैदानी पाहिले आणि अखेर सिंहगड कॅपिटलला शिवनेर पलटण संघाला आपण पाहिलं तर पराभूत करत विजयावरती शिक्कामोर्तब केलाय आणि सामना इथे आपण पाहिलं तर जिंकला गेलाय. मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देतोय.
मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. सामनावीराचा पुरस्कार इथे आपण पाहिलं तर देतोय. 11 चेंडू 19 धावांची खेळी करत 2 चौकार 1 षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स देणारे PSI प्रकाश राठोड साहेब ठरतायत मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच.